दिवसाची तर सुरुवात खूप छान झाली होती, सुंदर. आता थोडासा पाऊस पडतोय, हवेत गारवा आहे आणि वातावरणही खूप छान झालेलं आहे. मग म्हटलं चला आज काहीतरी खास बनवूया. शाळेमध्येही सांगितले ज्वारीच्या पिठापासून काहीतरी आज बनवून आणा. रोज वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी दिवस ठरवलेले आहेत. मग आज ज्वारीपासून काही बनवून आणा. भाकर ह्याला दुपारी कडक होईल, खाणार नाही म्हणून वेगळा पदार्थ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे जुनाच पारंपरिक पदार्थ आहे, पण खूप दिवसानंतर मी आज बनवते. त्यासाठी ना मी ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसनाचं पीठ घेतलं. जिरी, लसूण आणि मीठ बारीक करून घेतलं आणि त्याचाच पाण्यासारखी पेस्ट करून घेतली आणि त्याचं डोशाप्रमाणे मी बॅटर तयार केलं आणि ते तव्यामध्ये अशा प्रकारे सोडलं. आणि एका बाजूने छान भाजून घेण्यासाठी ना त्याच्यावर ताट झाकून ठेवलं, का तर लवकर ते वाफेनं शिजेल आणि आतमध्ये कच्चं राहणार नाही. अशा प्रकारे मी तर झाकून ठेवलंही केलं. माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती. जेवणामध्ये मी डोशाबरोबरच चपाती, गवारीची भाजी आणि आमच्यासाठी पातळ भाजीही बनवलेली होती. मुलांसाठी डोसा होता डब्यासाठी. त्या डोसे तर बनवून घेतले. डोसेही खूप छान झाले, घरच्यांना खूप आवडले. करत खाण्याचंही चालू होतं खाणंही. अशा प्रकारे किती सुंदर दिसतात बघा तुम्ही. डोसे तयार झाले. टिफिन पॅक केला आणि मुलं आपापल्या कामाला चालू झालं. ह्यांचं वेगळंच काम चालू होतं. असं आमच्यात रोजच चालू असतं. तुमचा हा दिवस कसा गेला? तुम्हालाही माझं डेली रुटीन कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत ह्या पेजला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.